कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे आपण एवढा वेळ इथेच थांबलोय, तुला आज जायचं नाही का? मला ऍक्च्युली आज जायचंय, पण मला तसं साड्यांमधलं काही नॉलेज नाहीये, मला काही माहित नाहीये, मी काय करणार आज जाऊन? हो का? पण मग त्या दिवशी तर एवढी छान साडी आणली होती. तुला आवडली ती? हा, क्या बात आहे, बेस्ट. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की मुली कसं चूज करतात की पॅटर्न्स, काहीतरी डिझाईन्स, त्यातलं मला फारसं कळत नाही. सो मी त्या दिवशी दुकानात गेलो, मला जी पहिली साडी आवडली ती मी घेतली. पण तुला सांगू का, तुझी चॉईस खरंच छान आहे. थँक्यू. ए शिवा, ऐक ना, दिव्या कशी वाटते तुला? हे काय मध्येच? मध्येच सांग की कशी वाटते दिव्या? अरे बा, असं कसं मी सांगणार? प्लीज ना, तुझा ओपिनियन मॅटर करतो, मला सांग. अरे बाबा, पण आशू, आई, आई इकडे ना. आले आले. आशू, तू खरं तर आत असायला हवा होतास. मी केव्हाच बोलवलंय तुला. हा, आणि शिवाय तू इकडे कशी? ते अगं मीच हिला बोलवलं. मी म्हंटल ना तुला, आपली गाडी बंद पडली आहे. मग मी तिला बोलवलं, मी चेक बेक केली गाडी. ती म्हटली की गॅरेज मध्ये घेऊन जायला लागेल. मग मी हिलाच म्हंटल की चल मला सोड. का दुसरा कुठला मेकॅनिक मिळाला नाही का? शिवाला कशाला त्रास द्यायचा उगाच? अहो त्रास काय, मित्रासाठी तर केलं. हा, मित्र वगैरे सगळं ठीक आहे शिवा, पण आता एक लक्षात घे, माझ्या मुलाचं लग्न होणार आहे. त्यामुळे त्याने तुझ्या बरोबर असं फिरणं बरं दिसत नाही, नाही का? मागच्या वेळीही आशू तुझ्या बरोबरच होता. मग आम्ही मुलीकडच्यानं काय सांगायचं की आशू त्याच्या मैत्रिणी बरोबर आहे, त्याला यायला उशीर होणार आहे? अहो नाही, मी फक्त मदत म्हणूनच. अख्खं जग पडलंय ज्याला मदतीची गरज आहे. त्यांच्याकडेही लक्ष दे कधीतरी. एक लक्षात ठेव शिवा, आशूचं आता लग्न होणार आहे आणि मला त्याच्यात कुठलाही अडथळा नकोय. आई, ठीक आहे, सॉरी, परत असं नाही होणार. शिवा, तू काय केलंस हे? वाईट वाटलं असेल ना तिला? आशू, मी तुला आता एकदाच सांगेन, त्या मुलीपासून तू लांब राहा. मला ती अजिबात आवडत नाही आणि तू तिला भेटलेलं तर अजिबात नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।